भाग्यश्री आणि केकने व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी अशी करते की तुम्ही सर्वजण मस्त निमित्त असाल. तर आज खूप दिवसानंतर म्हटलं तुमच्याबरोबर आहे ना फ्रीजची क्लिनिंग जी आहे तर ती शेअर करावी. तर तेच चाललेलं आहे माझं आणि आता घरी पण जायचं आहे. त्याच्यासाठी आहे ना म्हणलं एकदा फ्रीज क्लीन करून घ्यावा. म्हणजे जे काही माझं सामान जे शिल्लक राहिलेलं आहे किराण्याचं वगैरे तर ते ना फ्रीजमध्ये मला ठेवता येईल जाताना. तसंच फ्रीज चालू करून ठेवून जाता येईल. कारण महिन्यानी आल्यानंतर आहे ना मग सगळं खराबच झालेलं असते, त्याला जाळी आळी वगैरे लागलेली असते. त्याच्यापेक्षा म्हटलं फ्रीजमध्ये सगळं ठेवून जावं, जे थोडं थोडं शिल्लक राहिलेलं आहे ते. त्यासाठीच आधी सगळं फ्रीज आहे ना मी त्यातलं सामान आहे ना काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बघा हा इथे एवढा आहे ना बर्फ असा साचून राहिलेला होता आणि भरपूर असा घाण झालेला होता. मग स्वच्छ करायचंच होतं मला. तर आता हे जो बर्फ आहे ना तर तो चाकूने जेवढा असा निघतोय तसा मी काढून घेतला आणि जेवढं माझ्याच्याने म्हणजे काढता येईल तेवढं काढून घेतलं. त्याच्यानंतर मग बाहेरच सगळी जी भांडी आहेत ना फ्रीजमधल्या ज्या ग्लास आहेत तर त्या सगळ्या बाहेरच आणल्या होत्या घासण्यासाठी. कारण बेसिनमध्ये ना एवढं व्यवस्थित घासता येत नाही इथं. त्याच्यामुळं म्हणलं बाल्कनीत बसून चांगलं घासावं निवांतीने, म्हणजे चांगलं स्वच्छ पण निघल. तर हर्षुनी आणि इशूनी ना माझी आज खूप मदत केली दोघांनी पण. इशूचे पण पेपर संपलेले आहेत त्याच्यामुळे तिला सुट्ट्या आहेत आता, तर मदत करत असते ती मला कामामध्ये. तर दोघांनी आहे ना सगळं आणून दिलं हे सगळं फ्रीजमधलं आणि मी इथं सगळी घासून आहे ना भांडी वाळायला ठेवले. तिकडं पाठीमागच्या साईडला ठेवले सुकायला. म्हणलं ऊन चांगलं कडक पडलेलं होतं आज तर आहे ना सुकतील म्हणलं चांगली भांडी, म्हणजे डाग पण त्याच्यावरती म्हणजे उमटणार नाहीत पाण्याचे. नाहीतर मग कसं होतं की पाण्याचे डाग आहेत ना त्याच्यावरती उमटतात. तर इथंच घासली स्वच्छ आणि त्याच्यानंतर इकडं पाणी पण चालू होतं त्याच्यामुळंच म्हणलं होतं बाहेर बाल्कनीतच घासावी. हे बघा इथे सगळे स्वच्छ करून ठेवलेले आहेत मी भांडी. आणि इशूचा हर्षूचा खेळ चालू झाला. त्यांना जो बर्फ निघलेला होता तर तो बर्फ घेऊन खेळत होते दोघं पण. आणि एक खास लिक्विड तुम्हाला सांगते हे स्वच्छ करण्यासाठी, फ्रीज क्लीन करण्यासाठी. तर पाणी घेतलं मी, त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकलं आणि थोडासा जो साबण होता भांड्याचा तो टाकला आणि हे इनो आहे ना तर ते अर्धं पाकिट इनो टाकलं. तर छान असं हे लिक्विड आहे ना तयार झालेलं आहे आपलं. आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलं हे तर खूप छान निघालं फ्रीज. म्हणजे आता पुसून घेते मी, तुम्हाला दाखवले तर रिझल्ट कळेलच बघा. आता तर इथं केवढं मोठं डाग वगैरे पडलेले आहेत फ्रीजमध्ये. तर ह्या लिक्विडनी आहे ना एकदाच पुसून घेतलं मी तर छान असं निघलेलं आहे त्याने आणि क्लीन पण झालेलं आहे. इकडच्या साईडला पण बघा किती डाग पडलेला आहे तर तो पण असा क्लीन झाला. तर अशाच पद्धतीने सगळं फ्रीज जे आहे तर ते ना पुसून घेतलं मी. तर छान पद्धतीने क्लीन झालेलं आहे आता फ्रीज. तर मग आता इकडच्या साईडला आहे ना खालच्या साईडनं पण बर्फ झालेला होता, माझं लक्षच नव्हतं. मग जेव्हा इशू म्हणाले की मम्मी अगं खालून पण बर्फ झालेला आहे त्यावेळेस मग मला लक्षात आलं की हे जे वरचं फ्रीजरचं भांडं आहे ना त्याच्यावरून पण आतमधून पण बर्फ होता आणि खालच्या साईडनं पण बर्फ होता. तर आधी सगळं पुसून घेतलं मी आणि थोड्या वेळ ते ना फ्रीज असाच ठेवून दिला होता 2-3 तास, जेणेकरून म्हणलं तो बर्फ सगळा जो आहे तो वितळून खाली पडेल. आणि खाली आहे ना ताट ठेवून दिलं होतं मी की त्याच्यामध्ये सगळं म्हणजे बर्फ वगैरे किंवा पाणी झालेलं असेल तर ते त्याच्यामध्ये पडेल या हिशोबाने. तर घेतलं आता सगळं मी घासून आणि त्याच्यानंतर मग सुकण्यासाठी ठेवून दिला होता फ्रीज थोड्या वेळ. कारण सगळा सुकला ना की तरच त्याच्यामध्ये मग सामान घातलं तर ठीक आहे, नाहीतर मग कसं वास वगैरे येतो. त्याच्यामुळे सगळं सुकण्यासाठी आहे ना पुसून स्वच्छ ठेवला होता. आणि खालून हा जो बर्फ दिसतोय तर तो वितळण्यासाठी पण म्हणलं वितळल्यानंतर आणखीन एकदा पुसून घेता येईल म्हणून. तर असंच ठेवलं होतं मी लाईट वगैरे बंद करून मग थोड्या वेळ. आणि सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे फ्रीज आपला. तर एकदम आहे ना क्लीन झालं आहे. बंद केलेलं होतं ना मी बटन, तर आता चालू करते. फ्रीजचं बटन ऑन केलं आणि अशा पद्धतीने आपला फ्रीज क्लीन झालेला आहे. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.